नमस्कार मंडळी, रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे आज तुमच्यासाठी ही वनस्पती घेऊन आलो। ही निलगिरी, याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती देतोय। ही निलगिरी एवढी आयुर्वेदात महत्त्वाची आणि उपयोगी आहे का तुम्ही याचे फायदे जर ऐकले तर तुम्ही थक्क व्हाल। एवढा बघा, पानं असे असतात आणि हे झाड तुम्ही कुठेही तुम्हाला रस्त्याच्या कडेला वगैरे किंवा कुठे लावलेले असतातच, कुठेही बघायला मिळेल। निलगिरीपासून सुगंधी द्रव्ये, तेल, औषधी तेल बनवले जातात। निलगिरी हे झाड आरोग्यासाठी खूपच उपयोगी आहे। अनेक आजाराच्या समस्या दूर करू शकते ही वनस्पती। जर बघा सर्दी, खोकला, दमा जर असे आजार असतील तर निलगिरी खूपच उपयोगाची आहे। काय करायचं, यासाठी निलगिरीची 4 ते 5 पाने घ्यायची आणि जर तुम्हाला सर्दी, खोकला, ब्रॉन्कायटिस, घसा खवखवणे यासाठी निलगिरीची 3 ते 4 पाने घेतल्यानंतर त्याच्यात 1 ते 2 कप पाणी घ्यायचं आणि ते चांगलं उकळवून घ्यायचं। असं केल्यानंतर तुम्ही जर सकाळी अर्धा कप, संध्याकाळी अर्धा कप असं तुम्ही घेतलं जर नियमित, तर तुम्हाला सर्दी, खोकला, दमा यासारख्या आजारात निश्चितच आराम पडेल। तसेच बघा, बऱ्याचशा जणांना त्वचा रोगाने ग्रासलेले असते, तर तुम्ही त्वचा रोगावर निलगिरीचं जर तेल लावलं तर जेवढे कातडीचे आजार आहेत त्याच्यात तुम्हाला ते आराम वाटेल। तसेच तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो, निलगिरीचा काढा। आता निलगिरीचा काढा कसा बनवायचा, जर तुम्ही निलगिरीची पाने जर पातेल्यात टाकली आणि उकळून घेतली आणि रोज सकाळी जर चहासारखं कोमट 1 कप पिलं उपाशीपोटी, तर तुम्हाला श्वासासंबंधी सगळ्या समस्या दूर होतील। सर्दी, खोकला आणि इतर आजाराच्या संसर्गावर सहज मात करू शकता। एवढं रामबाण हा काढा आहे। तसेच बघा, बऱ्याचशा जणांना तोंडाचा वास येणे म्हणजे मुख दुर्गंधी, बऱ्याचशा जणांना बघा तोंडाचा वास येतो। ही एकदम वाईट समस्या आहे, कारण आपण कसं 4 माणसात बोलतो आणि जर आपल्या तोंडाचा वास येत असेल तर किती जरा थोडंसं आपल्या मनाला खटकते की नाही, वेगळंच वाटतं ना। तर यासाठी काय करा, तोंडाचा वास येत असेल तर निलगिरीचे पान चावून घ्यायचे। असं चावून जर घेतलं आणि त्यानंतर तुम्ही जर गुळणी केली तर तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर करू शकते। तसंच हे निलगिरीचं पान, त्याच्यात बुरशीनाशक घटक आहेत, जसे तुम्हाला जर तोंडात किंवा काही बुरशीजन्य काही जर असेल किंवा बॅक्टेरिया असतील तर याने ते नष्ट होतात। एवढं आयुर्वेदिक आणि उपयोगी आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकता। तसेच बऱ्याचशा जणांना दाताच्या समस्या असतात, दातदुखी असते, त्याच्यात निलगिरीचं तेलसुद्धा वापरलं जातं किंवा निलगिरीच्या पानात असलेले जे दातामध्ये असलेले बॅक्टेरिया संबंधी लढण्यासाठी बरेच खूप फायदेकारक घटक आहेत। जसे बुरशीजन्य समस्या, जखमा बऱ्या करण्यास मदत होते। तर तुम्ही निलगिरीच्या पानाचा वापर करू शकता। बरेचसे जणांना बघा सांधेदुखी, स्नायूचं दुखणं, सांधिवात असे बरेचसे जण ह्या समस्येने ग्रस्त असतात आणि ते म्हणजे असं अंगावर काढून हैराण झालेले असतात। तर त्यांच्यासाठी मी एक साधा सोपा उपाय सांगतो। काय करायचं, ह्या आजारात निलगिरीचं तेल व ऑलिव्ह तेल एकत्र जर समप्रमाणात घ्यायचं, समजा 2 चमचे जर निलगिरी तेल घेतलं आणि 2 चमचे ऑलिव्ह तेल घेतलं, एकत्र मिक्स करून जर घेतलं आणि यांनी जर तुम्ही सांध्याची किंवा स्नायूची जर मालिश केली तर तुमचे सांधेदुखी, स्नायूचं दुखणं, सांधिवात यात तुम्हाला आराम पडेल। एवढं उपयोगी आहे, तर तुम्ही असा वापर करू शकता। मंडळी, मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा। धन्यवाद।